समाजसेवेचं काम हे निरंतर चालू ठेवण्याचं काम आणि त्याचं एक चांगलं मॅनेजमेंटचं उदाहरण जर कोणी असेल तर अभयशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. फ्यूचर फर्स्ट फाउंडेशन एक ऐसा फाउंडेशन है जो समाज के युवाओं को केंद्र स्थान पर रख उसके लिए कार्यक्रमों का आयोजन करता रहता है। फाउंडेशन के संस्थापक अभय वाघमारे एक ऐसे युवा है जो युवाओं से जुड़े उपक्रम आयोजित करने में विश्वास रखते हैं। फ्यूचर फर्स्ट फाउंडेशन की ओर से फौजी की पाठशाला नामक एक दिवसीय शिविर का आयोजन वाशी में किया गया था। ये कार्यक्रम महिला, युवतियां एवं छोटी लड़कियों को केंद्र स्थान पर रख आयोजित किया गया था। रिटायर्ड कप्तान तनुजा काबरे द्वारा यह महिलाओं को स्वरक्षण इस विषय पर मार्गदर्शन किया गया। इस शिविर में मुख्य अतिथि के रूप में पूर्व विधायक संदीप नाइक मौजूद थे, जिन्होंने अपने संभाषण के माध्यम से शिविर में मौजूद महिला, युवतियां एवं बच्चों का मनोबल बढ़ाया। साथ ही कल का भविष्य माने जाने वाले बच्चों का सम्मान भी किया। कार्यक्रम दौरान अपने संभाषण में संदीप नाइक ने अभय वाघमारे द्वारा किए जा रहे कार्यों की जमकर प्रशंसा की। आपल्या समाजसेवेचं काम हे निरंतर चालू ठेवण्याचं काम आणि त्याचं एक चांगलं मॅनेजमेंटचं उदाहरण जर कोणी असेल तर अभयशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. म्हणजे एक चांगल्या मॅनेजमेंटमध्ये तो काम करत असतो. म्हणजे त्या प्रत्येक करणाऱ्या कामामध्ये एक नियोजन असतं, एक अनुभव असतो, एक वेगळेपणा असतो आणि त्याचं म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण बघत असतो. आणि अभय, तुझ्या आणि तुझ्या सर्व आज उपस्थित असलेल्या ज्या भविष्य आहेत ज्या आपल्या देशाचं, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. रिटायर्ड कप्तान तनुजा काबरे ने महिलाओं की सुरक्षा को लेकर अपने विचार साझा किए। मला असं वाटतं कुठल्याही जनरेशनमध्ये याची गरज आहेच आणि आज महिलांसाठी आपण करतोय, पण पुरुषसाठी पण तेवढीच गरज आहे. म्हणजे इनफॅक्ट स्कूल किड्स आणि यंगस्टर्ससाठी गरज आहेच संरक्षण शिकायची, स्वसंरक्षण शिकायची. तर आज आपण महिलांसाठी जे कव्हर करतो त्यामध्ये कॉन्फिडन्स कसं बिल्ड करायचं आणि मुळात न घाबरता न डगमगता तुम्ही एक शूरपणे कसं ते फेस करू शकता त्या सिच्युएशनला, त्याविषयी यांना अवेअर करणार आहे मी महिलांना. त्याची गरज तर सतत आहेच. शाळेपासूनच मुला-मुली दोघांमध्ये अवेअरनेस क्रिएट केल्या पाहिजे. एक रिस्पेक्ट म्हणून तुम्ही एक माणूस म्हणून प्रत्येकाकडे बघून एक रिस्पेक्ट जर सुरू केला तुम्ही एकमेकांना द्यायला, तर हे तुम्ही कुठल्याही स्तरावर गेलं तरी ते थांबणार आहे मग नंतर. पण त्याच्यामुळे जास्त पुढे गेल्यावरच हे अन्याय अत्याचार होत आहेत किंवा मग पुढे जायचं की नाही हा प्रश्न हा उद्भवलाच नाही पाहिजे खरं म्हणजे. रिटायर्ड कप्तान तनुजा काबरे ने आगे आयोजक अभय वाघमारे द्वारा आयोजित कार्यक्रम की प्रशंसा करते हुए कहा कि वे हमेशा से ही अनोखे कार्यक्रमों का आयोजन कर समाज को कुछ अच्छा देने की कोशिश करते हैं. मला हे फ्यूचर फर्स्ट फाउंडेशन आणि अभय वाघमारे यांचा खूपच धन्यवाद करावेसे वाटतात, कारण त्यांनी खूप मोठी एक बोल्ड स्टेप सतत घेत असतात. काही ना काही वेगवेगळे कार्यक्रम जनतेसाठी राबवत असतात आणि खूप एक छान सोशल वर्क म्हणून ते खूप मेहनत घेतात सतत. ते मी बघितलं लहानपणापासून. सो आय एम रिअली प्राऊड ऑफ हिम. आणि असेच कार्यक्रम अजून आपले सतत नवी मुंबईत चालत राहतील, तर याचीच आम्ही पण अपेक्षा करतो. कार्यक्रम के आयोजक अभय वाघमारे ने आगे ये भी कहा कि मां और बेटी को सामने रखकर ये कार्यक्रम आयोजित किया गया है. नवी मुंबईच्या महिलांसाठी आज महिला आत्मरक्षा, सुरक्षा आणि सबलीकरण या विषयावर एक कार्यक्रम ठेवलेला आहे.
आणि त्याचं मार्गदर्शक आपल्या भारतीय सेनेचे निवृत्त कॅप्टन माझी मैत्रीण तनुजा काभरे, जी नवी मुंबईची आहे, वाशी स्थित आहे, तिच्या मार्गदर्शनाखाली होते. हेतू हेच आहे की आज महिलांना आपण सबलीकरण, सशक्तीकरण आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. जगाच्या पाठीवर महिलांचं योगदान हे भरपूर आहे, मोठं आहे. त्यातल्या त्यात आपल्या भारतातल्या स्त्रियांचं योगदान प्रत्येक क्षेत्रामध्ये, विज्ञान क्षेत्र असेल, खेळाचं असेल, कला असेल, क्रीडा असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये किंवा राजकारणात असेल, स्त्रियांचं योगदान हे फार मोठं आहे. पण आजकालची जी तरुण पिढी आहे ती गॅजेट, मोबाईल आणि आधुनिकीकरणामुळे कुठेतरी भरकट चाललेली आहे. आणि त्यांना आपण एक चांगलं नागरिक जर का बनवायचं असेल तर या तरुण वयामध्ये, या लहान वयामध्ये त्यांच्यावर काही संस्कार बिंबवणे गरजेचे आहे. म्हणून हा जो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे हा मूळतः आई आणि मुलगी असं आम्ही एक कॉम्बिनेशन च्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे आईला देखील कळलं पाहिजे की समाजामध्ये वावरत असताना आपली लहान मुलगी कुठे जाते, काय करते, आणि आपल्या त्या लहान मुलीला देखील कळलं पाहिजे की समाजामध्ये राहत असताना या सगळ्या गोष्टी घडू शकतात. आत्मरक्षा आणि सबलीकरण म्हणजे फक्त की तुमचं शारीरिकदृष्ट्या तुम्ही त्या गोष्टीला सामोरे जाणं नसतं, तर तुम्ही त्यावेळेला आलेल्या अतिप्रसंगाला तुम्ही मानसिकदृष्ट्या किती सक्षम आहात आणि त्याने तुम्ही ती सिच्युएशन कशी हाताळू शकता ह्याच्यावर तुम्ही भर देऊ शकता. आणि आज आपण जर बघितलं की आपल्या भारताच्या सर्वोच्च पदावर एक महिला आहे, द्रौपदी मुर्मू, आणि हे एक फार मोठं उदाहरण आहे आपल्यासाठी. आणि मी तर नेहमीच म्हणतो की महिला या पुरुषांबरोबर नाही आहेत, तर महिला या एक पाऊल पुरुषांच्या पुढे आहे, एक नाही 4 पावलं पुढे आहे. आणि जी स्त्रीमध्ये जी ताकद आहे ती पुरुषांमध्ये देखील नाही आहे. पुरुषांमध्ये नाही असं म्हणणं येणार नाही, पण जी ताकद ज्या स्त्रियांमध्ये आहे, आज आपलं एक कुटुंब चालवणारी सक्षम एक स्त्री असते. आज पुरुष बाहेर जरी किती मोठा झाला तरी त्याच्या घर सांभाळणारी, जर घर शांत असेल, घर सक्षम असेल, घर सबळ असेल, तर पुरुष जगाच्या पाठीवर राज्य करू शकतो. त्याच्यामुळे पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी ही नेहमी स्त्रीच असते. तर स्त्रीला अजून कसं आपण सशक्त करू शकतो, तिच्या विचारांना, तिच्या कार्याला आपण कशी गती देऊ शकतो, तर हाच हेतू होता या कार्यक्रमाचा. युवा आगे बढ़े, इस भावना के साथ युवाओं को प्रेरणा देने वाले पूर्व विधायक संदीप नाइक का भी उन्होंने आभार व्यक्त किया एवं आगे भी विविध प्रभागों में यह कार्यक्रम आयोजित करने की बात कही. माझे लाडके म्हणजे मला ज्यांच्याकडून प्रेरणा मिळते असं ते नाईक कुटुंबाचं एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय युवा नेतृत्व श्री संदीपजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याशी चर्चा विनिमय करून हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. आणि त्यांचं नेहमी प्रत्येक कार्याला पाठबळ असतं. त्यांचा नेहमी दृष्टिकोन असतो की तरुणांनी पुढे यावं. आणि त्यातल्या त्यात आज जर त्यांचं तुम्ही भाषण ऐकलं तर इतकं सुरेख, अभ्यासपूर्वक होतं आणि तरुणांना हे प्रेरणादायी होतं. तर येणाऱ्या काळात 2050पर्यंत आपलं जर कुठलं युवा नेतृत्व आपल्याला कोणी सक्षमरित्या जर का आपण देऊ शकतो तर ते आदरणीय संदीपजी नाईक आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो. आणि माझ्या अकॅडमीचं नाव किंवा फाउंडेशनचं नाव फ्युचर फर्स्ट आहे, त्यामुळे मी पहिलं फ्युचर बघतो. आज 2025 चालले, पण मी 2050पर्यंत विचार करतो. आणि 2050पर्यंत निर्विवादपणे मला माहिती आहे हे संदीप नाईकाचे नेतृत्व करणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये संदीप नाईकांच्या पाठीमागे ठामपणे एक वैचारिक दृष्टिकोन ठेवून आम्ही तरुण वर्ग त्यांच्या पाठीमागे भक्कम उभं राहणार आहे. आणि हे जे उपक्रम आहेत हे नवी मुंबईच्या प्रत्येक टप्प्यात, आज ही लिटमस टेस्ट होती, पण ही लिटमस टेस्ट आम्ही पास झालेलो आहे असं अधिकृतरित्या संदीप भाईंनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात सांदपाडा, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर आणि नवी मुंबईच्या उर्वरित भागामध्ये हे सगळे कार्यक्रम आपण राबवणार आहोत. आणि महिलांमध्ये सक्षमीकरण, सबलीकरण आणि जागृतीकरण फिटनेसच्या माध्यमातून असेल, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून असेल, कला, क्रीडा, संस्कृतीच्या माध्यमातून आम्ही राबवणार आहोत. आणि मला अभिमान वाटतो की मी नवी मुंबईचा एक रहिवासी आहे. आणि नवी मुंबईच्या रहिवासी असताना तरुणी ज्या प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये उभारी घेत आहेत, तर फाउंडेशनच्या माध्यमातून असेल, संदीप नाईकजींच्या माध्यमातून असेल, आम्ही त्यांच्यासाठी ज्या उपाययोजना करू शकतो किंवा ज्या आम्ही पुढाकार घेऊन त्यांना मदत करू शकतो यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहणार आहे. ब्यूरो रिपोर्ट, द मेट्रो.